Hello everyone. We start our next topic that is anti-helmintic or ant-helmintic. Okay. Ant-helmintic or anti-helmintic. आता आपण बघू की अँटी-हेल्मेंटिक म्हणजे काय. लहान असताना तुम्ही सगळ्यांनी जंत बघितले असतील. ओके. काय बघितले? जंत. कसे असतात जंत? ओके, अशा टाईप. काही टेपवर्म असतात, काही कसे असतात रिंगवर्म असतात, काही कसे असतात अशा हुकसारखा आकार असतो त्याचा, हुकवर्म म्हणतो आपण त्याला. ओके, काही काही पिनवर्म असन, पिनसारखा आकार असतो. असे वेगवेगळ्या टाईपचे आपण जंत बघितलेत, त्याला आपण सिंपल भाषेमध्ये वॉर्म म्हणू. काय म्हणू? वॉर्म. ओके, आता वॉर्म आहे ते काय करतं सगळ्यांना माहिती. पर्टिक्युलरली ते कोणते वॉर्म असतात? पॅरासिटिक वॉर्म. काय असतात? पॅरासिटिक वर्म. आता पॅरासिटिक वर्म म्हणजे काय? असे वर्म जे कुठं प्रेझेंट असतात? इंटेस्टाईनमध्ये. कुठं प्रेझेंट असतात? इंटेस्टाईनमध्ये प्रेझेंट असतात. त्याला आपण काय म्हणतो? पॅरासिटिक वर्म. आता बघा काय मग हेल्मेंटिक डिसीज काय असतात ते बघू. ट्रॉपिकल डिसीजेस कॉज्ड बाय द पॅरासिटिक वर्म विच इन्फेस्ट द बॉडी आर कॉल्ड ॲज हेल्मेंटिक इन्फेक्शन. आता एल्मेंटिक डिसीजेस काय करते म्हणते? ट्रॉपिकल डिसीज म्हणजे काय? उष्ण प्रदेशात आढळणारे ओके असे डिसीज. त्यामध्ये आपण पर्टिक्युलरली त्या ठिकाणी काय जास्त असतात मग? डास अशा टाईपचे जे डास वगैरे कसे असतात त्या ठिकाणी भरपूर जास्त प्रमाणात तयार होतात. ओके, त्यामुळे ते आपल्याला इन्फेक्शन करू शकतात. म्हणजे मलेरियासुद्धा वन ऑफ द टाईप ऑफ पॅरासायटिक डिसीज. ओके, पण ते इंटेस्टाईनमध्ये प्रेझेंट राहत नाही. आलं लक्षात? ते आपल्याला बघायचं नेक्स्ट. आता आपण कॉन्सन्ट्रेट करू आपण अँटी हेल्मेंटिकवर. हेल्मेंथियासिस म्हणजे काय किंवा हेल्मेंटिक डिसीज म्हणजे काय? जे की पॅरासायटिक वर्म काय करतं? त्या ठिकाणी राहून इंटेस्टाईनमध्ये प्रेझेंट राहून इन्फेस्ट करतं. इन्फेस्ट म्हणजे काय? तो पूर्ण एरिया तिथं राहतं, तिथं मल्टिपल टाईप ऑफ त्याचे वर्म तयार करतात आणि वर्म तयार झाल्यामुळे काय होणार? त्या ठिकाणी पूर्ण तो एरिया बाधित होऊन जातो. काय होतं? बाधित होतो. त्यालाच आपल्या भाषेमध्ये आपण म्हणतो इन्फेस्ट. ओके, आता ह्या ठिकाणी बघू की कोणते कोणते हेल्मेंटिक इन्फेक्शन असतात मग. आलं लक्षात? जे काय करतात? हेल्मेंथियासिस किंवा हेल्मेंटिक डिसीज कॉज करतात किंवा आपल्या इंटेस्टाईनला इन्फेस्ट करतात, इन्फेक्शन कॉज करतात. तसे 3 आहेत. देअर मेनली 3 मेन फॅमिलीज ऑफ वर्म दॅट इन्फेस्ट द ह्युमन बीइंग्स. फर्स्ट निमॅटोहेल्मेंटिस. कोणतं आहे? निमॅटोहेल्मेंटिस. त्याला आपण निमॅटोड्स म्हणतो किंवा सिम्पली राऊंड वर्म. नंतर कोणतं आहे? प्लॅटीहेल्मेंथिस. प्लॅटीहेल्मेंथिस म्हणजे फ्लॅट वर्म. ओके, त्याच्यामध्ये परत 2 आहे. सिस्टोड्स म्हणजे टेपवर्म आणि ट्रिमॅटोड्स त्याला आपण फ्ल्युक्स म्हणू. ओके, आता बघू अँटी हेल्मेंटिक काय असतात मग. आता ह्याच्या आकारावरून त्याला नावं दिलेली आहेत पर्टिक्युलरली. निमॅटोहेल्मेंथिस म्हणजे काय? निमॅटोड्स किंवा राऊंडवर्म जे की कसे असतात? डेंजरस इन्फेक्शन कॉज करतात, इन्फेस्टेशन. त्याच्यामध्ये निमॅटोड्स म्हणजे हुकवर्मसुद्धा येते. ओके, राऊंडवर्म म्हणजेच हुकवर्म येते, विपवर्म येते, पिनवर्म येते, नंतर थ्रेडवर्मसुद्धा ह्याचंच एक टाईप आहे. ओके, म्हणजे सिम्पली ॲस्कॅरियासिस. आपण ह्याला ॲस्कॅरियासिससुद्धा म्हणतो जे की राऊंडवर्म असतं. आणि प्लॅटीहेल्मेंटिक म्हणजे काय असतं? फ्लॅट. त्याचा आकार कसा असतो? फ्लॅट. त्यामध्ये मग टेपवर्म असेल म्हणजे सिस्टोड्स असतील किंवा ट्रिमॅटोड्स. आणि लक्षात हे सगळे काय करतात? इंटेस्टाईनमध्ये प्रेझेंट राहून इन्फेक्शन कॉज करतात. आता बघू अँटी हेल्मेंटिक काय असतील मग. द एजंट. ओके, आता जंतांना बाहेर काढणारे एजंट सिम्पली भाषेमध्ये. ओके, काय? अँटी हेल्मेंटिक. बघा अँटी हेल्मेंटिक आर द ड्रग विच आर युज्ड टू अपोज एनी टाईप ऑफ हेल्मेंथियासिस. ह्या वरच्या प्रकारे कोणतंही इन्फेक्शन झालं असेल हेल्मेंटिकचं, त्याला अपोज करण्याचं काम कोण करत असते? अँटी हेल्मेंटिक. जसं निमॅटोहेल्मेंटिस कसे असतात? डेंजरस असतात इन्फेक्शन. त्याचप्रमाणे हे तेवढा सिरियस नसतो. कोणतं? प्लॅटीहेल्मेंथिस. टेपवर्म किंवा फ्ल्युक्स हे जास्त असे सिव्हिअर नसतात. ओके, त्याचे जास्त डेंजरस इलनेस नसतो त्यांचा ॲज कम्पेअर टू निमॅटोहेल्मेंथिस. ते कसे असतात? डेंजरस इन्फेक्शन कॉज करतात. आता बघू अँटी हेल्मेंटिकची डेफिनेशन. अँटी हेल्मेंथिक आर द ड्रग विच आर युज्ड टू अपोज एनी टाईप ऑफ हेल्मेंथियासिस बाय एक्सपेलिंग द पॅरासाईट फ्रॉम द गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक. त्या पॅरासाईटला काय करतात? गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅकच्या बाहेर काढतात आणि कोणती ॲक्शन दाखवतात? अँटी हेल्मेंटिक. किंवा काय करतात? कोणत्याही हेल्मेंटिक इन्फेक्शनला काय करतात? ते अपोज करतात. ओके, आता बघू आपण त्याचं क्लासिफिकेशन कोणते आहेत. तसं पाहिलं तर त्याचे मेन किती क्लास आहेत? 7.
बघू पहिला क्लास हॅलोजिनेटेड हायड्रोकार्बन. कोणता आहे? हॅलोजिनेटेड हायड्रोकार्बन. एक्झाम्पल आहे टेट्राक्लोरोइथिलीन. सेकंड आहे हॅलोजिनेटेड फिनॉल, त्याचं अँड बायफिनॉल. ओके, पहिला क्लास हॅलोजिनेटेड हायड्रोकार्बन, एक्झाम्पल आहे टेट्राक्लोरोइथिलीन. नंतर हॅलोजिनेटेड फिनॉल अँड बायफिनॉल, त्याचं एक्झाम्पल आहे बिथिनॉल. तिसरा आहे डाईज, एक्झाम्पल आहे जेंटेन व्हायलेट. चौथा आहे पायपरॅझिन अँड रिलेटेड कंपाऊंड, एक्झाम्पल आहे पायपरॅझिन अँड DEC. कोणता आहे? पायपरॅझिन अँड DEC. बघा पहिला कोणता आहे? हॅलोजिनेटेड हायड्रोकार्बन, एक्झाम्पल टेट्राक्लोरोइथिलीन. हॅलोजिनेटेड फिनॉल अँड बायफिनॉल, एक्झाम्पल बिथिनॉल. डाईज, जेंटेन व्हायलेट. पायपरॅझिन अँड रिलेटेड कंपाऊंड कोणता आहे? पायपरॅझिन अँड DEC. ओके, आता आपण बघू नेक्स्ट पाचवा क्लास, जो की कोणता आहे? हेटेरोसायक्लिक रिंग कंटेनिंग कंपाऊंड, एक्झाम्पल आहे मेबेंडाझोल, निरिडाझोल. 6 आहे अल्कॅलॉइड्स, एक्झाम्पल आहे इमिडिन. आणि 7वा आहे अँटीमोनियल कंपाऊंड, एक्झाम्पल आहे अँटीमनी पोटॅशियम टार्टारेट. हे जे क्लासिफिकेशन आहे 3 ते 4 वेळेस ऐका तुम्ही बॅक घेऊन, जेणेकरून तुम्हाला ते पाठ झालं पाहिजे. मग आठवा बरं पहिला क्लास कोणता होता? गुड हॅलोजिनेटेड हायड्रोकार्बन, एक्झाम्पल काय त्याचं? टेट्राक्लोरोइथिलीन. नंतर हॅलोजिनेटेड फिनॉल अँड बायफिनॉल, एक्झाम्पल काय आहे? बिथिनॉल. नंतर डाईज, एक्झाम्पल आहे जेंटेन व्हायलेट और क्रिस्टल व्हायलेट. नंतर कोणतं होतं? पायपरॅझिन अँड रिलेटेड कंपाऊंड. आठवायचं पायपरॅझिन अँड रिलेटेड कंपाऊंड, त्याचे एक्झाम्पल काय आहे मग? DEC म्हणजेच डायइथिल कार्बामॅझिन सिट्रेट आणि पायपरॅझिन. ओके, हे त्याचं एक्झाम्पल. नंतर 5वा कोणता आहे? हेटेरोसायक्लिक रिंग कंटेनिंग कंपाऊंड, एक्झाम्पल आहे मेबेंडाझोल. नंतर अल्कलाइड्स, एक्झाम्पल आहे इमिटिन. 7वा आहे अँटीमोनियल कंपाऊंड, त्याचं एक्झाम्पल आहे अँटीमनी पोटॅशियम टार्टारेट. ओके, आपण पहिला ड्रग बघू, जो की आहे पायपरॅझिन. ओके, त्याचा तुम्ही पायपरॅझिन सिट्रेस सुद्धा असं पण आहे, पायपरॅझिन फॉस्फेट सुद्धा आहे. ओके, हा जे स्ट्रक्चर काढलेले मी पायपरॅझिनचं, ते आहे पायपरॅझिन हेक्झाहायड्रेट. ओके, जर स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं पायपरॅझिनचं 6 मेंबर रिंग आहे ॲज लाईक फिनॉल. फक्त डिफरन्स काय? फिनॉलमध्ये जसं पूर्ण कार्बन असतो, तसं पहिले आणि चौथा कार्बन कशाने रिप्लेस होणार? नायट्रो ग्रुपनी, नायट्रोजननी. ओके, आणि तो नायट्रोजन कसा असतो? सॅच्युरेटेड, म्हणजे त्याला हायड्रोजन अटॅच असतो. अनसॅच्युरेटेड आणि सॅच्युरेटेडचा डिफरन्स माहिती? सॅच्युरेटेड म्हणजे सिंगल बॉन्ड, अनसॅच्युरेटेड म्हणजे डबल किंवा ट्रिपल बॉन्ड. ह्या ठिकाणी जो नायट्रोजन आहे तो कसा आहे? सॅच्युरेटेड. याला आपण म्हणतो पायपरॅझिन. कोणता आहे? पायपरॅझिन. ओके, बघा 6 मेंबर रिंग आहे. पहिल्या आणि चौथ्या कार्बनला काय आहे? चौथ्याला काय? पहिल्या आणि चौथ्या ठिकाणी काय आहे? नायट्रोजन. ओके, आणि त्या नायट्रोजन कसा आहे? सॅच्युरेटेड. ठीक आहे, मग नंतर बघू त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज. नेचर कसं आहे बघा? ग्लासी क्रिस्टल्स, कलर कलरलेस, ओडर फेंट कॅरेक्टरिस्टिक्स, सोलुबिलिटी फ्रीली सोल्युबल इन वॉटर अँड अल्कोहोल अँड स्लाइटली सोल्युबल इन इथर. मोड ऑफ ॲक्शन, आता पायपरॅझिन कसा ॲक्शन दाखवत असेल तर पायपरॅझिन काय करतं? जे पर्टिक्युलरली कशावर ॲफेक्ट करतं तर कशावर ॲक्ट होतं? ॲस्कॅरियासिस अँड पिनवर्म. ओके, कशावर? ॲस्कॅरियासिस म्हणजेच राऊंडवर्म इन्फेक्शन किंवा पिनवर्म इन्फेस्टेशनवर पर्टिक्युलरली तो ट्रीट होतो. त्याला ॲक्ट करण्यासाठी आपण पायपरॅझिन यूज करतो. तर बघा काय करते, म्हणजे ड्रग ऑफ चॉईस आहे सिम्पली. काय करतं? जे काही वर्मचं न्यूरोमस्क्युलर जंक्शन आहे, ओके, ज्या ठिकाणी मसल आणि न्यूरॉन एकमेकांशी ट्रान्समिट करतात त्यांच्या ॲक्शन्स, ओके, त्याला काय करतो? तो ब्लॉक करतो. ब्लॉक केल्यामुळे काय होणार? न्यूरल जंक्शनमध्ये न्यूरोमस्क्युलर ट्रान्समिशन ब्लॉक होऊन जातं. त्यामुळे काय होणार? ते वर्म जरी पॅरालाइज झाला, वर्म कसा होऊन जातो? पॅरालाइज झाल्यामुळे तो काय करतो? एरवी काय करत असतो? हे आपले इंटेस्टाईन कन्सिडर करा. तर हे वर्म काय करते? तिथून असे पक्क काय करते? इंटेस्टाईनला पकडून बसतं. ओके, पण हा पायपरॅझिन काय करतो? ड्रग त्या वर्मला काय करतो? पॅरालाइज करतो. आता पॅरालाइज झाल्यावर तुम्हाला माहिती हातामध्ये तेवढी शक्ती नाही राहत. म्हणजे त्यांच्या हातामध्ये नाही, त्यांच्या बॉडीमध्ये तेवढी ताकद नाही राहत. ओके, ते काय करतं? स्वतःला तेवढं त्याला स्टेबल म्हणजे रेझिस्टच करत नाही, अनेबल टू रेझिस्ट द पेरिस्टाल्सिस. आणि आपल्या इंटेस्टाईनमध्ये पेरिस्टाल्सिस मुवमेंट कंटिन्यू सुरू असतं. तर काय करतं? त्याच्यासोबत ते स्टूलसोबत काय होते? एक्सपेल होऊन जाते. कारण की त्या ठिकाणी तो त्या पेरिस्टाल्सिस मुवमेंटला रेझिस्ट करू शकत नाही, कारण की त्या
त्या ठिकाणी तो कसा झालेला असतो, पॅरालाइज्ड. ठीक आहे. जेव्हा आपण ड्रग देत नाही तेव्हा तो त्याला गच्च पकडून ठेवतो इंटेस्टाईनला. ओके. गच्च पकडल्यामुळे काय होतो, जरी इकडून पेरिस्टाल्सिस मुवमेंट सुरू झाली तरी तो बाहेर पडतो का, नाही, गच्च पकडल्यामुळे. तर पायपरायझिन त्याच्या न्यूरोमस्क्युलर जंक्शनवर अफेक्ट करतं. न्यूरोमस्क्युलर जंक्शनवर अफेक्ट केल्यामुळे त्या ठिकाणी त्याची रेझिस्टन्स पॉवर त्याची वीक होऊन जाते आणि तो इझिली काय होतो, एक्सपेल आउट होऊन जातो. ही झाली त्याची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, ऑफ मोड ऑफ ॲक्शन. ओके. आता बघू त्याच्या केमिकल प्रॉपर्टी काय. ॲक्वियस सोल्युशन इज ट्रीटेड विथ पोटॅशियम फेरोसायनाईड. त्याचं पायपरायझिनचं ॲक्वियस सोल्युशन जर आपण पोटॅशियम फेरोसायनाईडसोबत ट्रीट केलं इन प्रेझेन्स ऑफ मर्क्युरी अँड सोडियम बायकार्बोनेट, इट प्रोड्युसेस स्लोली रेड कलर. हळूहळू कोणता कलर प्रोड्यूस होतो, रेड कलर. ही झाली त्याच्या फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी आणि त्याची ॲक्शन. आता बघू आपण त्याचे युजेस. मी तुम्हाला आधीच सांगितलं, इट इज अ ड्रग ऑफ चॉईस ऑफ कोणत्या कशाचा आहे ड्रग ऑफ चॉईस, पिनवर्म आणि राऊंडवर्म. म्हणून कशामध्ये यूज होणार, त्याच दोघांमध्ये. यूज्ड टू ट्रीट पिनवर्म इन्फेस्टेशन दॅट इज एंटेरोबायोसिस अँड राऊंडवर्म इन्फेस्टेशन दॅट इज ॲस्कॅरियासिस. ओके. फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन कोणती आहे, इलिक्झर अँड टॅबलेट अँड ब्रँड नेम हेल्मॅसिड अँड वर्मिसिड. कोणतं आहे ब्रँड नेम त्याचं, हेल्मॅसिड आणि वर्मिसिड. हे झालं आपलं पायपरायझिन. दुसरा एक ड्रग बघायचा आहे आपला, तो म्हणजे आहे डायइथिल कार्बामॅझिन. कोणता आहे, DEC, डायइथिल कार्बामॅझिन. ह्याचं जे स्ट्रक्चर आहे आपण शेवटी बघणार आहोत. आधी प्रॉपर्टी बघून घेऊ. बघा प्रॉपर्टीज कशा आहेत. नेचर, क्रिस्टलाइन पावडर, कलर व्हाईट, odorless, टेस्ट बिटर. ओके. सोल्युबिलिटी, सोल्युबल इन वॉटर अँड इनसोल्युबल इन क्लोरोफॉर्म अँड इथर. ह्या ठिकाणी त्याचे युजेससुद्धा सिमिलरच आहे समवॉट. कशामध्ये यूज होतं बघा बरं. इट इज यूज्ड टू ट्रीट ॲस्कॅरियासिस म्हणजेच राऊंडवर्म इन्फेक्शन. ओके. नंतर फिलारियासिस. आता फिलारियासिस म्हणजे असं इन्फेक्शन जे की आपण त्याला फिलारियल इन्फेक्शन म्हणतो. ते जर इन्फेक्शन एका पर्टिक्युलर पर्सनला झालं तर त्या ठिकाणी त्याला काय होतं, फिवर यायला लागतं आणि जे काही लिम्ब किंवा जेनायटल ऑर्गन आहेत त्याला काय होतं, स्वेलिंग होतं. ओके. मग ते कोणते असेल, ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण, फिलारियल इन्फेक्शन. त्यामध्ये दोन आहेत, ओचोसिरियासिस आणि लिम्फॅटिक फिलारियासिस. आता लिम्फॅटिक फिलारियासिस काय करतं, लिम्फोसाईटला काय करतं, अफेक्ट करतं. ओके. पण तेच ओचोसिरियासिस काय असतं, जे की ओचोसिरियासिसला आपण सिम्पली म्हणतो रिव्हर ब्लाइंडनेस, जे की कुठं अफेक्ट करतं, स्किन आणि आयवर. ओके. इन्फेक्शन कुठं अफेक्ट करतं, स्किन आणि आय. आणि त्या ठिकाणी त्या पर्टिक्युलर कशामुळे होतं, जे काही ब्लॅक फ्लाईज असतात. ओके. जे काही पाण्यामध्ये सापडणाऱ्या ब्लॅक फ्लाईज असतात त्या ठिकाणी ते काय करतं, स्किनवर आणि आयजवर अफेक्ट करतं आणि त्या पर्सनला ब्लाइंडनेससुद्धा येऊ शकतो. ओके. किंवा त्या ठिकाणी त्याच्या डोळ्यांची स्वेलिंगसुद्धा होते. ह्याला आपण काय म्हणतो, रिव्हर ब्लाइंडनेस. आणि त्या स्वेलिंग झाल्यामुळे किंवा तिथे इन्फेक्शन झाल्यामुळे त्याला आंधळेपणासुद्धा येऊ शकतो. ह्याला म्हणतो आपण ओचोसिरियासिस किंवा रिव्हर ब्लाइंडनेस. नेक्स्ट आहे लोइयासिस. कोणता आहे, लोइयासिस. लोइयासिससुद्धा तसाच डिसीज आहे जो की काय करतं, इन्फेक्शन कॉज करतं हेल्मेंटिक आणि काय करतं, डोळ्याची जे काही कंजेक्टिव्ह आहे त्या ठिकाणी इन्फेक्शन म्हणजे स्वेलिंग तयार करतं. काय करतं, स्वेलिंग आणतं. हे सुद्धा पर्टिक्युलरली कुठं अफेक्ट करतं, आयवर. नेक्स्ट ट्रॉपिकल इओसिनोफिलिया. आता इओसिनोफिल तुम्हाला माहिती WBC, त्या ठिकाणी काय होणार, न्यूमरस WBC इन्क्रीज होणार. ठीक आहे. काय होणार, WBCची वाढ होणार. म्हणजे जसं आपण म्हणतो ना ल्युकेमिया टाईप, तशी कंडिशन त्या पर्सनमध्ये येऊ शकते. म्हणजे WBCचा नॉर्मलपेक्षा खूप जास्त काउंट होणार. ओके. त्याला आपण म्हणतो ट्रॉपिकल इओसिनोफिलिया. नेक्स्ट बघा त्याचं फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन, जे की आहे DEC इंजेक्शन अँड टॅबलेट आणि ब्रँड नेम आहे फिलॅझिन अँड हेट्रॅझिन. कोणता आहे, फिलॅझिन अँड हेट्रॅझिन. हे झालं त्याचं ब्रँड नेम. आणि फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन कोणतं आहे, DEC इंजेक्शन अँड टॅबलेट. ओके. आता आपण बघू त्याचं केमिकल नेम. ठीक आहे. आपण स्टार्ट करू आता. केमिकल नेम डायइथिल कार्बामॅझिन. ओके. आता ह्या ठिकाणी डायइथिल कार्बामॅझिन बघायचं आहे. आता तुम्हाला हे स्ट्रक्चर माहिती इतकं, जे की कोणतं आहे, पायपरायझिन.
कसं ओळखलं? 6 मेंबर रिंग आहे आणि त्याच्या पहिल्या आणि चौथ्या पोझिशनला काय आहे? नायट्रोजन. ओके, त्याला आपण काय म्हणतो? पायपरॅझिन. काय म्हणतो? पायपरॅझिन. ओके, आता बघा दोन्ही कंपाऊंड नायट्रोजनला दोन्ही अटॅच काय आहेत? सॅच्युरेटेड. ओके, पायपरॅझिनचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती कसं आहे? स्ट्रक्चर बघा पायपरॅझिनचं, हे झालं पायपरॅझिन आणि इथं दोन्ही काय आहे? सॅच्युरेटेड नायट्रोजन आहेत. म्हणजे दोन्हीकडे काय अटॅच आहेत? हायड्रोजन, जे की कसे होऊ शकतात? रिप्लेसेबल. नंबरिंग जर दिली 1 2 3 4 5 6. ओके, ह्या स्ट्रक्चर DECच्या स्ट्रक्चरमध्ये बघा पहिल्या नायट्रोजनचा हायड्रोजन कशाने रिप्लेस झाला? बघा बरं, कार्बोक्झामाइडनी. कशाने? हा झालं कार्बोक्झामाइड. CO, हे बघा CONH2 म्हणजे काय राहते? कार्बोक्झामाइड. ओके, पण ह्या ठिकाणी प्रेझेंट असलेला हा हायड्रोजन कशाने रिप्लेस झाला? इथिल ग्रुपनी, C2H5 आणि C2H5. मग नाव कसं येईल मला सांगा? डाय इथिल कार्बोक्झामाइड. कसं येईल? डाय इथिल, 2 इथिल आहेत, डाय इथिल कार्बोक्झामाइड. ओके, म्हणजे हे झालं तर तुम्हाला पहिला नायट्रोजनला अटॅच असलेला ग्रुप कळाला, कोणता आहे? डाय इथिल कार्बोक्झामाइड. आणि चौथ्या नायट्रोजनला काय अटॅच आहे? मिथिल. चौथ्या नायट्रोजनला काय अटॅच आहे? मिथिल. ओके, दिसत आहे सगळ्यांना? तर आता आपण त्याला अरेंज करू. तुम्हाला रूल माहिती काय आहे? तुम्हाला रूल माहिती, जेव्हा आपण IUPAC नॉमेनक्लेचर लिहितो, IUPAC नॉमेनक्लेचर 3 गोष्टींनी बनलेलं असतं. एक तर प्रिफिक्स, नंतर पॅरेंट प्लस सफिक्स. ओके, प्रिफिक्स म्हणजे सबस्टिट्युएंट असतं, पॅरेंट म्हणजे नंबर ऑफ कार्बन ॲटम आणि सफिक्स म्हणजे त्या ठिकाणी अटॅच झालेला फंक्शनल ग्रुप. इतकं तुम्हाला माहिती. आता ह्या ठिकाणी हे झाला आपला पायपरॅझिन झाला पॅरेंट आणि कार्बोक्झामाइड हा काय झाला ह्या ठिकाणी? सफिक्स. म्हणजे केमिकल नेम काय येणार बघा बरं त्याचं? पायपरॅझिन 1, पायपरॅझिन 1 कार्बोक्झामाइड. ओके, काइन पॅरेंट त्याचं पायपरॅझिन 1 कार्बोक्झामाइड. आता पायपरॅझिन 1 कार्बोक्झामाइड, पण ह्या ठिकाणी ह्या कार्बोक्झामाइडला काय अटॅच आहेत? 2 इथिल, म्हणजे त्याला आपण म्हणू डाय इथिल. ओके, आणि ह्या ठिकाणी चौथ्या नायट्रोजनला काय अटॅच आहे? मिथिल. काय अटॅच आहे? मिथिल. मग IUPAC नेम कसं लिहिणार त्याचं बघा? पायपरॅझिन 1 कार्बोक्झामाइड झालं. आता ह्या कार्बोक्झामाइडच्या नायट्रोजनला 2 इथिल अटॅच आहेत, म्हणून इथं आपण काय लिहावं लागणार आपल्याला? N, डाय इथिल. कसं येणार? N, डाय इथिल 4 मिथिल, अल्फाबेटिकली अरेंज केलं, 4 मिथिल पायपरॅझिन 1 कार्बोक्झामाइड. बघा N, डाय इथिल, इथिल आधी येते, मिथिल नंतर, 4 मिथिल पायपरॅझिन 1 कार्बोक्झामाइड. हे काय झालं त्याचं? IUPAC नेम और केमिकल नेम. आलं सगळ्यांच्या लक्षात?